श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा भेट शिवा मजला सुभद्रा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मरामासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यातून उद्भवलेली वैश्विक महासंकटाची ही लॉकडाऊनची परिस्थिती आपण मागच्या 4 महिन्यापासून अशा या मानसिक, शारीरिक, आर्थिक बिकट परिस्थितीच्या समोर दररोज समर्थांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेत आपलं जीवन सुसह्य आणि सुखकर असं आपण केलं। 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलाय आणि संकट तर येतच राहणार, पण त्याची बाधा आपल्याला झाली नाही। हे जे आपल्याला बळ मिळालं ते समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासातून, चिंतनातून, मननातून आपल्याला ते मिळालेलं आहे। आपण सुरुवातीला मनाचे श्लोक पाहिले, त्यानंतर आपण ग्रंथराज दासबोध, अत्यंत अलौकिक अद्भुत असा ग्रंथ पाहिला आणि आजपासून संत रामदास स्वामींच्या किंवा समर्थांच्या संप्रदायातील प्रस्थानत्रयीपैकी आत्माराम या ग्रंथाचं विवेचन आपण आजपासून करणार आहोत। संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमाचे व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण आता आत्माराम या समर्थांच्या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। सज्जनांनो, आपण दासबोध पाहिला, त्या अगोदर मनाचे श्लोक पाहिले आणि आता आत्माराम
दासबोध हा जो ग्रंथ आपण पाहिला तो 200 समासी ग्रंथ, तो मूळ दासबोधाचा पंचावतार आहे, 5वा अवतार आहे. पहिला जो आहे तर तो टाकळीला समर्थ रामदासांनी 21 समासी लिहिला, त्यालाच जुना दासबोध असं म्हणतात. आत्मज्ञानाच्या दृष्टीनं वरच्या पातळीवरचा ग्रंथ, प्रभू श्रीरामांच्या सगुण रूपाचं अत्यंत मनोहारी आणि बहारीचं वर्णन, आणि केवळ 21 समासांचा तो ग्रंथ, हा पहिला अवतार आहे. आत्ताचा जो आपण 200 समासी ग्रंथ पाहतो त्यातल्या पहिल्या 6 दशकांचा दुसरा अवतार झालेला आहे. दुसरा अवतार जो आहे तर तो आत्ताच्या 200 समासी दासबोधातला पहिले 6 दशक जे आहेत ते समर्थांनी सिद्ध केले. त्यानंतर 7वा दशक की तो अत्यंत स्वयंपूर्ण आहे. त्याला पहिल्याच 7व्या दशकातला पहिला समास जो आहे त्यामध्ये समर्थांनी गणपतीचं शारदेचं वर्णन केलेलं आहे, गजाननाचं स्तवन केलेलं आहे. आणि त्या 10व्या समासातल्या 42व्या ओवीमध्ये 43व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजना. हा 7वा दशक स्वयंपूर्ण आहे. त्या अगोदर 8वा दशक, त्याला आपण 8वा म्हणतो, पण त्या अगोदर ज्ञान दशक झालेलं आहे. कारण समर्थांनी 5व्या दशकातल्या 10व्या समासामधील 45व्या ओवीमध्ये सांगितलंय की आता हा विषय मी ज्ञान दशकामध्ये साकल्याने विस्तृतपणे सांगतो. याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा झाला 21 समासी, दुसऱ्यांदा झाला पहिले 6 दशक, तिसऱ्यांदा केवळ एक ज्ञान दशक की जो या 200 समासी दशकामध्ये ग्रंथामध्ये 8वा दशक म्हणून लागला. 6वा झाला, 8वा झाला, नंतर 7वा झाला, तो मध्ये लावला. आणि त्यानंतर साधारण 1678-79 दरम्यान 200 समासी ग्रंथ दासबोध तो सिद्ध करण्यात आला. आपल्याला हेही माहिती आहे की 18व्या दशकापर्यंत आपल्याला एक लिंक लागते आणि ती म्हणजे 18:6 उत्तम पुरुष निरूपण. खानाचा वध 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाला आणि 18व्या दशकातला 6वा समास समर्थ सांगतायत. याचा अर्थ समर्थ त्यानंतर घळीतून बाहेर पडलेले आहेत आणि शेवटी निर्याणाच्या अगोदर एखादे 2 वर्ष हा 200 समासांचा ग्रंथ सिद्ध करण्यात आला की ज्याला आपण आजचा दासबोध ग्रंथ असं म्हणतो. 21 समासी टाकळीला लिहिला. 200 समासीची सिद्धता, 200 समासी ग्रंथाचं एकत्रीकरण दासबोध म्हणून ते गडावर झालं. खरं तर ती सिद्धता झाली आहे, बाइंडिंग ज्याला आपण म्हणू ती झाली. पण दासबोध बहुतांशी जो झाला तो शिवथरघळीमध्ये झाला. त्यामुळे शिवथरघळ ही दासबोधाची गंगोत्री आहे. माघ वद्य नवमी पासून 9 दिवस दासबोध ग्रंथराज जन्मोत्सव शिवथरघळीमध्ये साजरा होत असतो. फार मोठा उत्सव, घळीतला सगळ्यात मोठा उत्सव हा दासबोध जन्मोत्सव आहे. एकूण 7,751 ओवे आपण 4 महिन्यामध्ये त्याचा विचार केला. काय झालं की सुरुवातीला
मी दररोज 2, 3, 4, 5 समासांपर्यंत घेत राहिलो, कारण तो अंदाज नाही आला मला. आदरणीय प्रवीणजी शास्त्री म्हणाले की तुम्ही समर्थांच्या वाङ्मयावर बोला, त्यामुळे मनाचे श्लोक 3 दिवस, त्यानंतर समास. पण जसं जसं त्यांनाही ते पटायला लागलं, ते म्हणाले की मी कुठे सध्या म्हणजे जे काही ऑडियन्स पाहतो, जो श्रोतावर्ग तुमच्या दुपारच्या सभेला पाहतो, हे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत सगळे श्रोते जसेच्या तसेच आहेत. उलट त्यात वाढच होतीये. आपण काल पाहिलं की साधारण 70, 72, 75 उपस्थिती ही मागच्या 4 महिन्यातली आहे, आणि त्यातली कॉन्स्टंट असलेली ही 35-40च्या दरम्यानची उपस्थिती आपल्या श्रोत्यांची आहे. श्रोत्यांनो, खरं तर वक्त्याला अर्थ काय, वक्त्याला किंमत काय, तसं जर पाहिलं तर. पण जे आयोजक असतात त्यांचं धोरण आणि समोर असलेला जाणकार श्रोता तुमच्यासारखा मला लाभला, हे माझ्यावर समर्थांची कृपा आहे, रामाची कृपा आहे. माझं महत् भाग्य आहे की आपल्यासारखी जाणकार मंडळी या 4 महिन्यापासून सातत्याने नियमितपणे आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. मी सांगत होतो आपल्याला की सुरुवातीला काही समास हे खूपच काही ओव्यांचा फक्त विचार केला, पण जसं जसं प्रवीणजी शास्त्री म्हणाले की सावकाश जाऊ द्या, सावकाश जाऊ द्या, मग आपण काही वेळा तर एक समास 2-2 आणि 3-3 दिवस आपल्याला एका समासासाठी त्यावरचं विवेचन झालेलं आहे. अशा 7,751 ओव्या, तशा 2 ओव्या त्या दासबोध ग्रंथामध्ये रिपीट झालेल्या आहेत, त्याची पुनरुक्ती आहे. म्हणून 7,751 आपण म्हणतो, पण त्या जर 2 ओव्या पुन्हा धरल्या तर 7,753 ओव्या ह्या या ग्रंथामध्ये ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. ग्रंथराज दासबोध आपण पाहिलं की सगळ्यांना सांगितलेलं आहे. प्रापंचिक आहेत, शिष्य आहेत, सामान्य खेडूत आहेत, सरदार आहेत, राजे आहेत, स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत, किंवा समाज धुरीण आहेत, राजकीय नेतृत्व आहे. अशा सगळ्यांना ग्रंथराज दासबोध समर्थ रामदासांनी सांगितला. ग्रंथराज दासबोधाला ग्रंथकर्ता जो आहे, समर्थ म्हणतात तो जगदीश्वर आहे. दाशरथी रामाची ही वचने स्वतः प्रभू रामचंद्रांनी ते माध्यम म्हणून समर्थांचं वापरलंय. पण संत रामदास म्हणतात की कवित्वची काय मानुष्याचे, या अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, हे कर्तृत्व काही माझं नाहीये, आणि हा खोटेपणाचा आव मी का घेऊ, असा प्रश्न समर्थांनी आपल्यालाच त्या ग्रंथामध्ये शेवटी विचारलेला आहे. ग्रंथाला फळश्रुती आहे. निर्गुण ब्रह्माची प्राप्ती ही फळश्रुती आहे, आणि मानवी जीवनाचे सगळेच्या सगळे विषय समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथामध्ये घेतलेले आपण पाहिले. आचार्य किशोरजी व्यास जांबेला असं म्हणाले की महाभारताच्या नंतर मानवी जीवनातल्या अत्यंत क्षुल्लक व्यवहारापासून ते अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी अशा परमार्थ प्राप्तीपर्यंत सगळे विषय समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथामध्ये आपल्यासाठी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. आज आपण आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी त्या ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण एका मोठ्या राजमहालामधून अत्यंत छोटेखानी, परंतु राजमहालामध्ये खूप दालनं होती, अनेक मंचक होते, अनेक सुशोभित केलेल्या दालनांमधून आपण आता खऱ्या अर्थाने देवघरामध्ये प्रवेश करतोय. समर्थ रामदासांचं देवघर जांबेला जर तुम्ही पाहिलं, तसं या समर्थांच्या वाङ्मयातलं देवघर जे आहे तर ते आहे आत्माराम. आणि हा आत्माराम ग्रंथ केवळ 5 समासांचा आहे. बघा, म्हणजे 200 समास कुठे आणि केवळ 5 समास कुठं. केवळ 182 ओव्यांचा हा ग्रंथ आहे, आणि या ग्रंथामध्ये जे 5 समास आहेत तर त्यांची नावं आहेत
त्याग निरूपण, माया निरूपण, ब्रह्म निरूपण, साधन निरूपण आणि स्वानुभव निरूपण, कशी टप्प्याटप्प्याने पायरी लावलेली आहे. त्याग निरूपण, त्याग केला पाहिजे. कशाचा त्याग करायचा आहे? पुढचा समास आहे मायेचा त्याग करायचा, माया निरूपण. मग काय होईल? मायेचा त्याग झाला की आमच्या समोर ब्रह्म उभं राहील. मग आम्हाला ते ब्रह्म पाहिल्यानंतर किंवा ब्रह्म दिसल्यानंतर किंवा ब्रह्म कुठे आहे हे समजल्यानंतर आम्हाला काही साधन करायचं आहे. म्हणून साधन निरूपण आणि साधना केल्यानंतर आम्हाला त्या परब्रह्म प्राप्तीचा अनुभव येणार आहे. म्हणून शेवटचा जो समास आहे तो आहे स्वानुभव. स्व अनुभव, त्या परब्रह्म पदाचा मी अनुभव घेतल्यानंतर मी अनुभव घेतला आहे असं सांगण्यासाठी मी उरत नाही. आणि मी कुणाला सांगायचं ते? म्हणून आत्माराम ग्रंथाला फळश्रुती नाहीये. जशी दासबोध ग्रंथाला ग्रंथ करता नाहीये पण फळश्रुती आहे, आत्माराम ग्रंथाला ग्रंथ करता आहे. रामदास स्वामींनी नावं दिलेली आहेत काही समासांमध्ये, पण फळश्रुती नाहीये. या ग्रंथामध्ये उपनिषदाचा सगळा सार भरून ठेवलेला आहे. विचार सागर रहस्य असेल, विवेक सिंधू असेल, अशा अद्वैत आणि आध्यात्मिक पातळीवरच्या ग्रंथांचा, उपनिषदांचा सार भरून ठेवलेला आहे. म्हणून याला आत्मारामोपनिषद, जसं मनोपनिषद असं नाव पूजनीय विनोबा भावेंनी मनाच्या श्लोकांना दिलं, तसं आत्मारामोपनिषद, आत्माराम उपनिषद असं नाव या ग्रंथाला दिलेलं आहे. या ग्रंथाची जोड कुठली आहे किंवा कुठल्या जातीतला ग्रंथ आहे, कुठल्या जातकुळीतला हा ग्रंथ आहे, तर आमचे स्वामी वरदानंद भारती म्हणतात की या ग्रंथाची जातकुळी म्हणजे चांगदेव 65, अमृतानुभव किंवा गौड पादकारिका. ब्रह्म आचार्यांच्या ग्रंथांचा त्या पठडीतला हा ग्रंथ आहे. आप्पांच्याच भाषेत जर सांगायचं तर आत्माराम म्हणजे करकरीत वेदांत आहे. स्वामी वरदानंद भारती त्यांच्या या ग्रंथाच्या विवेचनामध्ये म्हणतात, आत्माराम हा ग्रंथ म्हणजे करकरीत वेदांत आहे. त्यामुळे आपण एका अत्यंत परम पवित्र, अत्यंत शुद्ध सत्व अशा ज्ञानाला आपण आजपासून ते आकलन करण्याचा, ते आपल्या अंतःकरणात रुजवण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला जो समास आहे, या समासाचं नाव आहे त्याग निरूपण. आपण जर पाहिलं तर या समासामध्ये 5 स्तवनं आलेली आहेत आणि हा पहिलाच समास आहे आत्माराम ग्रंथाचा. आत्माराम ग्रंथ हा काही 200 समास पूर्ण झालेल्या दासबोधानंतरचा ग्रंथ नाहीये. आत्माराम हा ग्रंथ समर्थ रामदासांनी टाकळीलाच लिहिलेला आहे. जुना दासबोध झाला आणि जुना दासबोध झाल्यानंतर समर्थांनी आत्माराम सिद्ध केला. त्यामुळे आपला गैरसमज असा होता कामा नये की 200 समासांचा दासबोध तुम्ही म्हणताय की 1659-60च्या दरम्यान झाला, मग त्याची सिद्धता 1678-79 मध्ये झाली, तो ग्रंथ एकत्रितपणे तयार झाला. जसा माऊलींचा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा सिद्ध झाल्यानंतर जवळपास 350-400 वर्ष तो अज्ञातवासात होता. त्यामध्ये अनेक अशुद्ध
किंवा काही पाठ घुसडले होते मध्ये. पण जवळपास 350 वर्षानंतर माऊलींचा पुनरावतार असलेले नाथ महाराज, एकनाथ महाराज, त्यांना तो स्वप्नाचा दृष्टांत झाला. त्यांना बरेच दिवस अगोदर घशाचा त्रास होत होता. चाटण घेतलं, औषधं केली, पण त्याचा काही उपयोग होईना. आणि मग एक दिवस त्यांना दृष्टांत झाला, स्वप्न पडलं की माझ्या गळ्याला त्या अजान वृक्षाची मुळी टोचती आहे, ती मुळी तू येऊन दूर कर. आणि मग नाथ महाराजांच्या लक्षात आलं, एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की हा आदेश आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे. आणि म्हणून ते काही लोकांसोबत ते आळंदीला आले. पुण्यसलीला त्या गंगेच्या नदीच्या प्रवाहाच्या एका बाजूला ते उभे राहिले. आणि त्यांनी पाहिलं की अनेक झाडं झुडपं वाढलेली आहेत. अनेक ठिकाणी समाधीची ती शिला आहेत, दगड आहेत. कारण तिथून बाजूला जवळ सिद्ध बेट आहे. त्या सिद्ध बेटावर अनेक साधू संतांनी साधना केलेली आहे, वर्षानुवर्ष साधना केलेली आहे. आणि त्यांची समाधी जी आहे तर ती या गंगेच्या काठी आहे. मग आता कुठली समाधी अशी समजायची की ही माऊलींची समाधी आहे? म्हणून नाथ महाराजांनी एका पिंपळ वृक्षाखाली 5 दिवस साधना केली. तो अजूनही पिंपळ, साधनेचा पिंपळ. 2 पिंपळ वृक्ष आहेत माऊलीच्या सन्निध. एक आहे नाथ महाराजांनी ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसून साधना केली की माऊली तुमची समाधी नक्की कुठे आहे, मी कसं शोधायचं? ज्या ठिकाणी ते साधनेला बसले तो एक पिंपळ वृक्ष आहे. आणि एक पिंपळ वृक्ष त्याच्यापेक्षा थोर असलेला की ज्या पिंपळ वृक्षाला माऊलींच्या आईनी 1,00,000 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. त्या पिंपळ वृक्षाचं नाव आहे सुवर्ण पिंपळ. त्या माऊलींच्या सन्निध आहे. हे 2 पिंपळ वृक्ष आहेत. आणि साधना करत असताना नाथ महाराजांना दृष्टांत झाला की नंदी आहे आणि नंदीच्या बाजूला एक शिळा लावलेली आहे. ती शिळा सरकवली की मध्ये उतरता येईल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो नंदी पाहिला असेल, माऊलींची समाधी पाहिली असेल. त्या तिथं लिहूनच ठेवलेलं आहे की या नंदीच्या बाजूला एक शिळा आहे आणि त्या शिळेतून, ती दिसते शिळा आपल्याला, त्या शिळेतून नाथ महाराज खाली उतरले. किती दिवस माऊलींसोबत त्यांनी संवाद केलेला आहे. लोकांना समजे ना की नाथ महाराज खाली उतरले, 3 दिवस झाले नाथ महाराज वर येत नाहीयेत. त्या काळामध्ये पैठणमधली जी मंडळी आलेली होती त्या मंडळींना ज्ञानेश्वर महाराजांनी एका वाण्याचं रूप घेतलं आणि त्यांची जेवणाची सगळी शिधा सामुग्री माऊलींनी पुरवलेली आहे. त्या काळामध्ये म्हणजे नाथ महाराजांचं अनुष्ठान आणि त्यानंतर नाथ महाराजांनी माऊलींच्या समाधीजवळ खाली उतरून माऊलींशी जो संवाद केलेला आहे तो काळ माऊलींनी या लोकांना काहीही खायला प्यायला कमी नाही पडू दिलेला. आणि माऊलींनी सांगितलं की यामध्ये ही अशुद्धता आहे ती काढून टाका. आणि म्हणून आपण पाहिलं की 1.5 महिन्याखाली आपण ज्ञानेश्वरी जयंती ज्याला म्हणतो तर तो दिवस म्हणजे नाथ महाराजांनी शुद्ध प्रत आपल्या सगळ्यांसाठी या भूतलावर आपल्या हातामध्ये दिलेली. असा या समासामध्ये जो पहिला या ग्रंथातील आत्माराम ग्रंथामध्ये पहिला जो समास आहे तो आहे त्याग निरूपण. मी जसं आपल्याला म्हणालो की आपल्याला समजलं पाहिजे, टप्प्याटप्प्यानी समर्थांनी आपल्याला शिष्याला वर घेतलेलं आहे. खरं तर समर्थांच्या समोर
साधना करणारा, उत्कट साधना करणारा एक शिष्य आहे. आणि त्या शिष्याला समोर ठेवून, उद्धव स्वामींना समोर ठेवून टाकळीला पहिला मठपती, पहिला मारुती, पहिला मठ गोमयाचा तयार केलेला मारुती आणि उद्धव स्वामी की जो झोळीमध्ये पहिलं भिक्षारत्न मिळालेलं आहे समर्थांना. दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांनी ते पहिलं मूल त्यांना दिलं. अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणता म्हणता दशपुत्र झाली, म्हणून त्या दशपंचक गावचं नाव सुद्धा दशपुत्रे झालं. त्या घराण्याचं, कुलकर्णींच्या घराण्याचं नाव हे कुलकर्णी बदलून ते दशपुत्रे झालं. तो पहिला जे बाळ झालं की ज्याची मुंज समर्थांच्या मांडीवर लागली. केवळ 2 मुलांची काय त्यांचं नशीब आहे, काय भाग्य आहे. एक म्हणजे उद्धव स्वामी स्वतः पहिले मठपती, ज्यांच्याकडे 2 मठांचा चार्ज आहे. असे फार विरळा शिष्य आहेत समर्थांचे की ज्यांच्याकडे, वेणास्वामी आहेत, ज्यांच्याकडे 2 मठांचा कार्यभार आहे. तसा उद्धव स्वामींकडे 2 मठांचा कार्य, इंदूर बोधन आणि टाकळी या 2 मठांचा कार्यभार त्यांच्याकडे होता. असा एक उत्कट साधक, एक उत्कट शिष्य समर्थांच्या समोर आहे. आणि समर्थांनी त्याला अगोदर दासबोध सांगितला आणि त्यानंतर समर्थांनी आत्माराम सांगितला. कारण आत्मारामामध्ये एक ओवी आलेली आहे, त्यामध्ये समर्थ म्हणतात की अरे मी तुझ्या मीपणाशी निर्मूळ केले दासबोधाशी. मी दासबोधामध्ये तुला एवढं सांगितलं, तुझ्यातला मीपणा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुझ्यामध्ये अजूनही तो सुप्त रूपामध्ये आहे आणि तू मला प्रकटपणे बोलत नाहीयेस. पण मला तुझी तळमळ आहे रे, मला तुझी कळकळ आहे, मला तुझ्या प्रती अत्यंत जिव्हाळा वाटतो. म्हणून मला तुला आता पुढच्या टप्प्यावर न्यायचं आहे. जे काही थोडंफार राहिलेलं असेल ते मी सगळं तुला निर्मूळ करतो, निर्लेप करतो, निर्मूळ करतो. असा उदात्त हेतू ठेवून संत रामदास स्वामींनी हा आत्माराम ग्रंथ त्यांचे परमशिष्य उद्धव स्वामींच्या मिशाने आपल्यापर्यंत सांगितलेला आहे, आपल्यासाठी सांगितलेला आहे. म्हणून पहिला जो समास आहे तो आहे त्याग निरूपण. त्याग केला पाहिजे, प्रपंचात असेल, परमार्थात असेल. त्याग वृत्ती जर नसेल, ज्याला समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये निस्पृह असा शब्द वापरलेला आहे, आत्यंतिक निस्पृहता. निस्पृह म्हणलं की आपल्याला समर्थ हृदय नानासाहेब देव आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. निस्पृह व्याप ज्यांनी आपल्या आयुष्यभर केला आणि शेवटचे दिवस नानासाहेब देव समर्थ रामदासांसोबत बोलत असत. आपल्याला अविश्वास वाटेल, खोटं वाटेल, पण त्यांच्या नातींना, त्यांच्या मुलींना हे सगळं माहिती आहे आणि ती कथा पार पुढे आलेली आहे. तो इतिहास आहे. नानासाहेब देव जसं भागवत धर्माचे अध्वर्यू पूजनीय सोनोपंत मामा, सोनू मामा दांडेकर पांडुरंगाशी बोलायचे, विठ्ठलाशी बोलायचे. अहो शेवटी तर त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं होतं त्यांच्या उशाशी विठ्ठल येऊन उभा राहिलेला आहे. आणि हा सगळा प्रसंग त्यांच्या चरित्रात त्यांच्या नातेवाईकांनी लिहून ठेवलेला आहे, जे याचे साक्षीदार आहेत. म्हणून प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल, आपण त्याग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेवढा तुम्ही त्याग कराल तेवढं सुख तुमच्याकडे नक्की येईल. मी नाही, समर्थ सांगतायत. अनेक संतांनी हे सांगितलेलं आहे. जेवढं त्यागमय जीवन असेल, जेवढं निस्पृह जीवन असेल, तेवढी जीवनाची उदात्तता, उत्तुंगता
उन्नतता वाढेल. म्हणून पहिला जो समास आहे तो आहे त्याग निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला. नाही तया अरूपाला, रूप कैचे श्रीराम. सज्जनो, आत्माराम ग्रंथ हा वरच्या पातळीवरचा आहे, उपनिषदांचा वेदांचा सार असलेला ग्रंथ आहे. तत्वज्ञानाने पुरेपूर ओतप्रोत भरलेला ग्रंथ आहे. त्यामुळे याला फार काय म्हणतो त्याला अनेक काही प्रसंग मध्ये टाकणे असं कुणीच करू शकणार नाही. एखादे दोन प्रसंग येणं वेगळं, परंतु जसं दासबोध ग्रंथामध्ये आपण पाहिलं की जीवनातले अनेक प्रसंग आपल्याला रोज मला बऱ्याच जणांनी सांगितलं, आणि ते मी काही ठरवून सांगत होतो अशातला भाग नाही. आपण सध्या जीवनामध्ये जे अनुभव येतात ते त्या ओवीप्रमाणे पुढे येत होते आणि ते तुमच्यापर्यंत शब्दबद्ध होऊन बाहेर पडत होते. पण आत्माराम ग्रंथाचा विषयच एवढा जटिल नाही म्हणणार मी, पण वरच्या पातळीवरचा आहे की त्यामध्ये त्याला अनेक रंग लावणं, फोडणी घालणं, मसाला लावणं याची काही गरजच नाही आणि ती पात्रता पण नाहीये माझी. पहिली जी ओवी आहे तर ती अशी आहे, जयास लटिका जो माया गौरी पासून झाला, जालाची नाही तया अरूपाला, रूप कैचे. तुम्ही जर विचार करून पाहिला तर या 3 चरणांमध्ये कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे, कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आहेत. कसे? जयास लटिका आळ आला. आळ म्हणजे काय हो? आरोप आणि खोटा. जयास लटिका, लटिका म्हणजे काय? खरं नाही ते. आपण म्हणतो ना, लटके बोलू नका, खरं काय ते सांगा. तसं जयास म्हणजे परब्रह्माला, परब्रह्माला लटिका आळ आला. त्यांनी हे सगळं निर्माण केलंय, त्याच्या अधिष्ठानावर झालं, परब्रह्माला स्फुरण चढलं. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, खूप दिवस झाले, मला गमत नाही, करमत नाही, माझ्यासोबत अनेक पाहिजेत. आणि मग त्यातून सृष्टी निर्माण झाली. दासबोधामध्ये आपण किती वेळा अभ्यास केला याचा. आत्मारामामध्ये, आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात, जयास म्हणजे त्याला, ज्याला लटिका आळ आला, त्याच्यावर खोटा आळ आला. खोटा आणि आळ, आता आज काय भानगड ही? जो माया गौरी पासून झाला. पहिल्या चरणात तुम्ही म्हणताय की त्याच्यावर खोटा आळ आला, दुसऱ्या चरणात तुम्ही म्हणताय तो झालाय. आणि कुणापासून झाला? माया गौरी पासून झाला. म्हणजे माया आली आहे इथं, आणि पुन्हा गौरी लिहिलंय. गौरी म्हणजे पार्वती. माया पार्वती पासून झाला. मायायुक्त असलेली पार्वती, तिच्यापासून तो झाला. जालाची नाही तया अरूपाला. आता अजून किती गटांगळ्या खायच्या? झालाच नाही. आता झाला नाही तर रूप कसं असेल? काही झालं तरच त्याला रंग असेल, रूप असेल, आकार असेल, वजन असेल. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, झालाच नाही तया अरूपाला. त्याला रूपच नाहीये, रंग नाहीये, आकार नाहीये, घनता नाहीये. रूप कैचे. गडबड आहे का नाही?
या पहिल्याच ओवीमध्ये समर्थ रामदासांनी अजातवाद सांगितलाय. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. दासबोधामधली ओवी आठवा. समर्थांनी दासबोधात सांगितलंय, अरे जे घडलंच नाही त्याची वार्ता काय विचारतो की हे खरं का ते खोटं. अरे जे घडलेची नाही, जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. तरी पण मी तुला असं काही सांगीन की जेणेकरून तुझ्या मनात आलेला संशय फिटेल, तू निसंशय होशील, निर्विकल्प होशील. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, या ठिकाणी पहिल्याच ओवीमध्ये अजातवाद सांगितलाय. अरे जे काही घडलंच नाहीये ना, झालंच नाहीये, विनाकारण तुम्ही त्याच्यावर खोटा आळ टाकला. कारण त्यांनी स्वतःहून केलंय का काही. जसं सूर्य उगवतो सकाळी आणि उगवल्याबरोबर पक्षी उठतात, सगळी माणसं घरातून उठतात, कामधंदे करायला लागतात, स्नान वगैरे सगळं आटोपतात, कुणी शेतावर जाईल, कुणी बँकेत जाईल, कुणी दुकान उघडेल, कुणी पूजा करील, स्तोत्र पठण करील. सूर्याला त्याचं काही घेणं देणं आहे का. तो म्हणतो का की मी उगवलो म्हणून ही सगळी लोक उठलेली आहेत, मी अस्ताला गेलो की या सगळ्या लोकांना काही दिसणार नाही म्हणून ते झोपी जाणार आहेत. माझ्या योगे झाले परी म्या नाही केले. नैष्कर्म्य कर्म. पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी अजात कसं आहे की मंगलाचरणाने ग्रंथाची सुरुवात व्हायला पाहिजे. आपण पाहिलं की दासबोधामध्ये समर्थांनी हा जो पठडीतला प्रघात आहे त्यालाच फाटा मारलेला आहे. आणि समर्थांनी पहिला जो समास आहे त्या पहिल्या समासामध्ये आपल्याला ग्रंथाची प्रस्तावना सांगितली. पण या समासामध्ये समर्थांनी तो नियम पाळलेला आहे. माया सोडून त्या गौरी पासून झालेला कोण आहे. बुद्धीची देवता गजानन आहे. आदिश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. आम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे, त्यामुळे आम्हाला गणाधीश जो त्या गणपतीचं स्तवन नमन या ठिकाणी सुरुवात केली आहे. स्तवन नाहीये, नमन नाहीये. या पहिल्या ओवीमध्ये त्याचं एक संकेत रूपाने आपल्याला समर्थांनी दर्शन दिलेलं आहे. स्वामी वरदानंद भारती असं म्हणतात की नमनाचे, नमस्काराचे 3 प्रकार आहेत. एक शरण राहून आशीर्वाद मागणे, त्याला आशिष म्हणतो आपण. शरण्यता आहे, अनन्यता आहे आणि असं राहून आशीर्वाद मागणे. आहोत आपण त्यांच्या, आपण नमस्कार केलाय का नाही, पण आपण साधूंच्या, देवतेच्या, सद्गुरूंच्या सहवासात आहोत. आणि कसे आहोत, शरण आहेत, शरणागत भावानी आहोत. ते आपल्यावर कृपा करतील का नाही, नमस्कार न करता करतील. हा नमनाचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे प्रत्यक्ष नमस्कार. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. आपण नमस्कार करायचा अवकाश आहे, पण तो अत्यंत मनातून केला पाहिजे. तोंड देखलेपणासाठी नमस्कार नको. नमस्कारासाठी समर्थ रामदासांनी 9वीदा भक्तीतला एक समास त्यामध्ये वाहिलेला आहे दासबोधातला. वंदन भक्ती 4था दशक.
आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो प्रकार असा आहे की जो विषय सांगायचा त्याचाच उल्लेख करायचा आणि त्याला नाव आहे वस्तू निर्देश रूप नमन. वस्तू निर्देश रूप नमन. ज्याच्याबद्दल बोलायचंय, ज्याच्याबद्दल सांगायचंय त्याचा उल्लेख करायचा. आता या ओवीमध्ये दुसऱ्या चरणामध्ये उल्लेख आलाय, सांकेतिक उल्लेख आहे. गौरी पासून झाला. या ठिकाणी असं आहे, लटका आळ. आपण आत्ताच्या आपल्या जीवनातला जर एक विचार केला की समजा मला आरोपी म्हणून पकडले एखाद्या, पण आरोप सिद्ध नाही झालेला अजून कोर्टात केस उभी राहायची आहे, बोर्डावर यायची आहे, पण मी आरोपी आहे, सिद्ध नाही झालेला. हा लटिका आळ आहे. लोक तर माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहतील? पोलिसांनी पकडले म्हणजे यांनी काहीतरी केलेलं आहे, त्याशिवाय पोलीस येतात का यांच्या घरी? पण मी खरंच काही केलेलं नाहीये. कुणीतरी तक्रार दाखल केली आहे आणि मला त्या प्रोसेसमधनं जावं लागतंय. हा जो काही काळ आहे, लटिक्या आळाचा लटिका काळ आहे. संशय आहे पण आरोप सिद्ध झालेला नाहीये, म्हणजे हा लटका आळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुरुवातीला असंच मंगलाचरण केलेले, ओम नमोजी आद्या. मी कुणाला नमस्कार घातले? गणपतीला घातलाय, शंकराला घातलाय, पांडुरंगाला घातलाय, विठ्ठलाला घातलाय, काला घातलाय. माऊली म्हणतीये ओम नमोजी आद्या. जे कुणी अगोदर आहे, जो आदि पुरुष आहे, त्याला माझा नमस्कार आहे. वेद प्रतिपाद्या. ज्या वेदांनी त्याचं प्रतिपादन केलेलं आहे त्याला माझा नमस्कार आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, त्याला माझा नमस्कार आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? जो आहे की नाही हे त्याचं त्यालाच कळतं. स्वसंवेद्य. आम्ही काय म्हणतो? आमचा अभ्यास चालू आहे, आम्ही एखादं काम करतो आहोत, ते आम्ही स्वांत सुखाय करतो आहोत. मला सुख वाटतंय, मला आनंद वाटतोय, मला समाधान मिळतंय म्हणून ते मी काम करतो. आमच्या ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते खिशातनं पैसे घालतात, प्रवासाला जातात, 2 दिवस 3 दिवस प्रवास करतात, तिथं व्याख्यानं देतात, सगळ्या लोकांना मार्गदर्शन करतात, त्यांना जागरूक करतात. आता एखादा मित्र असा विचारतो, माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलेलं आहे, माझे मित्र अजूनही नोकरी करतायत, नोकरी रिटायरमेंट झाल्यानंतर पुन्हा अजून काहीतरी व्यवसाय करतायत. ते मला म्हणतायत, अरे कशासाठी करता तुम्ही? चरितार्थ कसा चालायचा? काय मिळतं काय तुम्हाला ह्यातून? खिशातले पैसे टाकता, प्रवास करता, शरीराची झीज करून घेता, कुणाच्याही घरी जाऊन राहता, कसंही राहता. 100 लोकांना तुम्ही सांगत असाल, पण त्या लोकांना ते तुम्हाला नंतर रस्त्यात भेटले तर नमस्कार तरी घालतील का? काय मिळतं काय तुम्हाला? स्वांत सुख आहे, मला कुठेतरी समाधान आहे. आणि शेवटी सगळा आटापिटा मानवी जीवनाचा कशासाठी असतो मला सांगा तरी? सुखासाठीच ना. मग सुख जर इथं मिळत असेल तर अनेक ठिकाणी जाऊन ते सुख मिळतंय का पाहण्यासाठी काय धडपड करायची आहे? स्वसंवेद्य, त्याला माझा नमस्कार आहे. माऊली म्हणतीये, ज्याला जो आहे की नाही हे त्यालाच कळतं, इतरांना कळत नाही. हे कुणाचं वर्णन आहे? ओम नमोजी आद्या. सगळ्यात आदी पुरुष कोण आहे? आपल्याला माहिती आहे, मुखपाठ झालंय आता 4 महिन्यात. परब्रह्म हे आदी आहे, अनंत आहे, अजन्म आहे, निश्चळ आहे, निर्मळ आहे, निराकार आहे, निरवयव आहे.
अक्रीड आहे, अक्लेद्य आहे, तो आदि पुरुष. ज्यांनी वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, ज्याला डोक्यावर घेऊन ठेवलेले, आणि पुन्हा वेद असं म्हणतात, नेती नेती नेती. आम्हाला समजत नाही त्याचं रूप कसं वर्णन करून सांगावं. असा तो या सगळ्या ब्रह्मांडाचा मूळ पुरुष. तो तिसऱ्या ओवीमध्ये असं म्हणलंय, जालाची नाही त्या अरूपाला. आता ज्याला रूपच नाही, काय सांगितलंय? जालाची नाही, झाला नाही. ज शब्द तो झा साठी वापरायचा, झ साठी. जालाची नाही म्हणजे झालाची नाही, तो झालाच नाहीये. तो असतची असे, अगोदर पासून आहे, तो झालेला नाहीये, आहेच आणि राहणारच आहे. त्याला काही फरक पडत नाही. अनेक ब्रह्मांड येऊन गेली, पण ते जसंच्या तसंच आहे. ते अरूप आहे, अजन्म आहे. जर त्याला रूपच नाहीये तर मग मी नाव तरी कसं देऊ? अगोदर रूप येईल ना, नंतर नाव येईल. बाळाचा जन्म झाल्यानंतर मग लोक म्हणतात नाव काय ठेवायचं. नावाची प्रक्रिया ही नंतर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. मग त्याला नाव तरी काय देणार? नावाआधी रूप जन्माला येतं हे आपल्याला माहिती आहे. गणेश हा गौरी पार्वतीचा पुत्र आहे, म्हणून गणपतीचं संकेत दर्शक आपल्याला चिन्ह जे समर्थ रामदासांनी सांगितले दुसऱ्या चरणामध्ये, तर ते एक सिग्नल म्हणून दिलेले. आणि माया गौरी म्हणजे पार्वती, ती कुणाच्या अधिष्ठानावर आहे? ती शक्ती आहे, शक्ती स्वरूप आहे, आणि ती शिवाच्या अधिष्ठानावर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल, माया ब्रह्म किंवा ब्रह्म माया, शिवशक्ती, पुरुष प्रकृती, अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, ही सगळी नावं आपण पाहिलेली आहेत. 14 नावांची यादी आपण पाठ केलेली आहे दासबोधात. शेवटी शेवटी ही पार्वती मायाच आहे ना. ती जगन्माता जी आहे तर ती मायाच आहे, आणि ती त्याच्या अधिष्ठानावर कार्यरत असते. जाला, जालाची नाही तया अरूपाला. जाला हा जो शब्द आहे, हा शब्दच त्या नावातून सांगतो की तो झालाच नाही. जालामध्ये 2 शब्द आहेत, जा अधिक ला. जाला, ज म्हणजे जमीन आणि ल म्हणजे जलतत्वातलं ल. एखादा शब्द तयार होण्यासाठी किमान 2 महत्भूत एकत्र यावी लागतात, आणि त्यांचा आघात व्हायला पाहिजे, तर शब्द तयार होईल. आणि तयार झालेला शब्द ऐकण्यासाठी कान असावे लागतात. कान असावे लागतात म्हणजे देह तयार असला पाहिजे. म्हणून समर्थांनी इथं म्हणले, जालाची नाही. पंचमहाभूत 2 भेटलीच नाहीत, त्यांचा आघात कुठे झालाच नाही. मग तो आघात झाला नाही तर शब्द नाही, शब्द नाही तर ऐकणारा कान तरी कुठे? जसं सूर्यामुळे, तापलेल्या सूर्यामुळे मृगजळ दिसतात, शिंपल्यामुळे मोतीचा भास होतो, चांदीचा भास होतो, दोरखंड पडलेला आहे त्यामुळे सापाचा भास होतो, आणि कासव दिसलं म्हणजे आपल्याला हातापायांची आठवण येते. खरं तर ती कासवानी आपल्या अंगभूत घेतलेली आहेत, पण आपल्याला कासव पाहिला का अगोदर काय दिसतं? पाड दिसली का त्याचे हातपाय दिसायला लागतात. खरं तर ती दिसतायत का? तुम्ही कासवाला कधी बाहेर घ्या पाण्याच्या, किंवा त्याला स्पर्श करा, त्याच्या जवळ समोर जाऊन उभा राहा, आवाज करा. काय होतं? जे फिरणारं कासव आहे ना ते थांबतं,
हात पाय तोंड सगळे अवयव आत घेत, पण आमच्या लक्षात काय राहतं? त्याचे हातपाय. समर्थ या पहिल्या ओवीमध्ये आपल्याला हे सगळं उलगडून दाखवतायत की जयास लटिका आळ आला, त्या परब्रह्मावर खोटा आळ म्हणजे पुन्हा खोटाच आहे तो आला, पण ते प्रूव्ह होईपर्यंत, ते सिद्ध होईपर्यंत तो आरोपी आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात की जो माया गौरीपासून झाला, इथं गणपतीचा संकेत आहे, गणेशाचं स्मरण आहे. जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. दुसरी ओवी या समासातली आहे आणि ती आहे, तेथे स्तवनाचा विचार न कारी विकार, परी तयासी नमस्कार भाव बळे माझा. समर्थ म्हणतायत तेथे स्तवनाचा विचार. आता शब्द आपण पाहिला, आघात झाला पाहिजे, शब्द निर्माण झाला पाहिजे, तर स्तवन होऊ शकेल ना. तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार. तो जर निर्विकार आहे तर त्याचं स्तवन कसं करायचं? आणि स्तवन करण्यासाठी शब्दाचं साधन वापरलं पाहिजे, म्हणजे मायेचा आधार घ्यावा लागेल. माया झाली लज्जायमान. समर्थ म्हणतात कसं वर्णन करू सद्गुरूंचं? आत्मारामा त्या या पहिल्या समासातल्या पहिल्या काही ओव्यांमध्ये सद्गुरूंचं स्तवन आलेलं आहे. इथं श्रीरामचंद्र हे सद्गुरू आहेत समर्थांचे, त्यांचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. परी तयासी नमस्कार भाव बळे माझा. आता हे जरी असं असलं, ज्याला जन्म नाहीये, रूप नाहीये, नाव नाहीये, त्याला स्तवन करता येणारं माध्यम नाहीये, तरीही मी अत्यंत भावपूर्ण, अत्यंत श्रद्धापूर्ण मी त्याला नमस्कार करीन. कारण मला आत्माराम ग्रंथाची सिद्धता करायची आहे आणि ती सिद्धता माझ्या शिष्याला निर्मूळ निश्चळ करण्यासाठी करायची आहे. म्हणून हे सगळं करणं भाग आहे. तेथे स्तवनाचा विचार. जांबेला का टाकळीला का घळीला का गडावर? तेथे म्हणजे अरूपाच्या ठिकाणी स्तवन शक्य नाहीये. त्या परब्रह्माचं स्तवन काय करायचं? स्तवन करायला अवयव पाहिजेत का नाही? डोळे काय कमलाप्रमाणे दिसत आहेत, नाक काय चाफेकळीप्रमाणे, तुंदिल तनू आहे, आभूषणं घातलेली आहेत, अहो पण तिचा रूपच नाहीये, तर मग स्तवन कसं करायचं? म्हणून स्तवन शक्य नाहीये. निर्विकारी म्हणजे जिथं विकार नाही तिथं तरीही मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने भाव बळे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी नमस्कार करतो. स्तवन हे सुद्धा चांचल्य वृत्तीचं निदर्शक आहे, म्हणून ते विकार आहे. आता मला तुम्ही सांगा, आत्ता आपण पक्ष पंधरवडा साजरा केला. आम्ही काय केलं? आमच्या पितरांचे फोटो काढले, जे वर ठेवलेले होते ते खाली काढले, खुंटीला अडकवले होते, खिळ्यांना अडकवले होते ते खाली काढले, पाटावर घेतले, त्यांना हार घातला, त्यांना तिलक लावला, त्यांचं सगळं केलं. दिवसभर सगळा गेला त्यात. मग खरोखरच ते आपण त्यांना हार घातले का? ते समोर आले का? पण आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांना नमस्कार केला. तसं समर्थ म्हणतात भाव बळे. ते समोर नाहीये, नाही वर्णन करताय, दिसत नाहीयेत, रूप नाहीये, नाव नाहीये, तरीही मी त्यांच्या प्रती अत्यंत कृतज्ञ होऊन मी नमस्कार करतो. म्हणतात देह मात्र निरसूनी गेला, तेथे अंतरात्मा कैचा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. जे निर्विकार आहे, जे विकार रहित आहे, त्याला कुठेही ठाव ठिकाणा नाहीये, त्याला आपण नाही दाखवू शकत. जसं समर्थ म्हणतात ती काही वस्तू नाहीये, पदार्थ नाहीये हातात धरून द्यायला. या ओवीच्या पाठीमागचा उद्देश समर्थांचा असा आहे की आत्मदर्शनाचा किंवा रामाच्या अनुग्रहाचा अनुभव मी माझ्या बालपणी 8व्या वर्षी 12व्या वर्षी मी जांबेला
गावाच्या बाहेर हनुमंताच्या मंदिरात घेतलेला आहे आणि म्हणून त्या रामाला मी नमस्कार करतो आहे. ह्या ओवीतून त्यांना ते सांगायचे आहे. कबीरजी म्हणतायत, लगाये न लगे बुझाये न बुझे. प्रेम कसं आहे ते कुणाशी करू जातो म्हणलं तर होतं का? भगवंताशी अनन्यता आहे, भगवंतासोबत प्रेम. एखाद्या उपास्य दैवताबद्दल आपल्या अंतःकरणात ज्याची उपास्य मूर्ती आहे त्याला सगळं समर्पण करणं हे प्रेम आहे. अनन्यता, आत्यंतिक समर्पण, मी पण विरहित समर्पण. ते करतो म्हणून होत नाही. आणि आता बंद करतो, आता होत नाही माझ्याच्यानी म्हणून ते थांबतं का? ते थांबत नाही. हे असंच चालू राहणार आहे. आज केवळ 2 श्लोक झाले. आपण 2 ते 3 अशी वेळ ठरवलेली आहे आणि 3 वाजता आहेत. तिसरा जो श्लोक आहे, माझा अंदाज अत्यंत चुकला. कारण मला असं वाटत होतं की 5 समास आहेत, एका समासाला 2 दिवस धरू आपण, तर आपल्याला 10. पण जशी दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये आपली अवस्था झाली तसाच काहीचा प्रकार या ठिकाणी होईल. पण मी याला नियंत्रणात ठेवील आणि इकडे तिकडे न भरकटता काही गोष्टी ओघाने येतात, त्या बोलून जातात आणि 1 तास कसा जातो हे समजत नाही. अहो 1.5 तास कसा जात होता हे समजत नव्हतं. मी घड्याळाकडे पाहत होतो आणि असं वाटत होतं की 3:15 झाले, 3:20 झाले, आता 10 मिनिट राहिले, 15 मिनिट राहिले. मग मी तो समास जो आहे तर तो अक्षरशः शब्द योग्य नाहीये परंतु गुंडाळत होतो. असं आपल्याला काहीसं या मला वाटलं की फारसं काही विवेचन यावर होणार नाही. पण जे काही शब्दानुरूप आपल्याला त्याची अर्थ सांगण्यामध्ये जेवढा वेळ जाईल तेवढा जाईल, शक्यतो ते जाणार नाही याची काळजी घेऊया. आणि उद्यापासून पुन्हा आपण 2 ते 3 आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आज 2 श्लोक झालेले आहेत. उद्यापासून आपण पाहूया की श्लोक जास्त होतील आणि हा ग्रंथही होईल. समर्थांची, प्रभू श्रीरामांची आपल्यावर अत्यंतिक कृपा आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय समर्थ.